नमस्कार. मी निलिमा हरिसंगम, डायटिशियन म्हणून गेल्या 15 वर्षापासून मी सोलापूरमध्ये ॲज अ डायटिशियन म्हणून काम करते. तर 15 तारखेपासून नवरात्राचे उपवास चालू होत आहेत. तर त्या उपवासाचे महत्त्व काय मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर उपवासाचं प्रयोजनच का आपण करतो प्रत्येकजण, तर उपवास कशासाठी केला जातो, तर मेन आहे की आपल्या जिभेवर कंट्रोल ठेवून, नियंत्रण ठेवून पोटाला आराम करणे, हे त्याचं खरं प्रयोजन आहे. तर हे उपवास करत असताना प्रत्येक आपापल्या हिशोबाने उपवास करत असतो. आणि उपवास केल्यानंतर त्याचे फायदे पण भरपूर आहेत. कारण आपण जे उपवासाचे पदार्थ आहेत आणि ते उपवास केल्यानंतर आपल्या शरीराला, आपल्या डायजेशन सिस्टीमला एक प्रकारचं रेस्ट मिळतं आणि त्यामुळे डायजेशन सिस्टीम सुधारण्याची कॅपॅसिटी वाढते. पण हेच उपवास जर वेगळ्या पद्धतीने केले जातात, आजकाल आपण बघतोय की उपवास हा खूप प्रत्येकजण आपापल्या मनाप्रमाणे करतो आणि उपवासाचे पदार्थाचे जे तोटे आहेत ते भरपूर प्रमाणात आहेत. या 2 दिवसात सर्वजण उपवास करतात नवरात्राचे. तर या नवरात्राच्या उपवासाला अगदी पूर्वीपासूनच पूर्वजांनी यांना एक धार्मिक पद्धतीने उपवास करायचं सांगितलेलं आहे. पण ॲक्च्युली जर आपण बघितलं तर याचा एक शास्त्रीय दृष्टिकोन आहे आणि त्याचे महत्त्व भरपूर आहे की 10 दिवस उपवास केल्यानंतर त्याचे फायदे काय आहेत. पण पूर्वीच्या काही लोकांना हे पटत नव्हतं शास्त्रीय दृष्टिकोन, त्यासाठी आपण ह्याच्यात धार्मिक पद्धतीने उपवासाचं मांडलेलं आहे. तर हे उपवास त्याच्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर त्याचा भरपूर फायदा आहे, जे भरपूर महत्त्व आहेत, जे की आजकाल लोकांनाही पटलेले आहेत. आता आजकाल आपण बघतोय प्रत्येकजण आहाराचा विचार करतोय. कारण प्रिकॉशन इज प्रिव्हेन्शन दॅन प्रिकॉशन. म्हणजे आपण जर विचार केला तर आपलं शरीर जर चांगलं ठेवलं तरच आपलं आरोग्य चांगलं राहील. तर यासाठी उपवास करणं आजकाल खूप महत्त्वाचं आहे. त्यालाच आम्ही आज आहारतज्ञ आपण म्हणतो की इंटरमिटंट फास्टिंग. तर इंटरमिटंट फास्टिंग म्हणजेच काय की तुमच्या डायजेस्ट सिस्टीमला रेस्ट करणे. तर हे कशा पद्धतीने केलं जातं त्याला खूप महत्त्व आहे. नवरात्रीचे 9 दिवस आपण मार्केटमध्ये बघतो रताळी आलेले आहे, सुरण आलेलं आहे, बटाट्याचं आवक आलेली आहे. तर आपण अशा प्रकारचे जे काही उपवासाचे पदार्थ आहेत, थोडक्यात आपण साबुदाणा आहे, बटाटे चिप्स आहेत, रताळी, सुरण, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या आपण भाज्यालाही महत्त्व दिलेले आहे. काही भाज्या उपवासाच्या ह्याच्यामध्ये चालतात. नंतर ओले शेंगाडे आहेत, त्यानंतर फराळी आहेत उपवासाचे. तर असे विविध पदार्थ उपवासामध्ये इन्क्लूड केले जातात. आणि याचं महत्त्व काय आहे तर या पदार्थापासून, म्हणजे आता जर आपण विचार केला तर साबुदाणापासून आपल्याला जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स मिळतात. पण ते आपण योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने जर ह्याची रेसिपी घेतली तर आपल्याला त्याचे फायदे आहेत. पण हाच साबुदाणा योग्य पद्धतीने आपण वापरला नाही, त्याची रेसिपी आपण वेगळ्या चुकीच्या पद्धतीने केली तर त्याचे नक्कीच तोटे पण आहेत. त्यानंतर आपण बटाटा बघूयात. बटाट्यामध्ये पण कार्बोहायड्रेट्स भरपूर आहेत आणि त्या व्यतिरिक्त आपण सुरण, रताळी यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, कॅल्शियम आहेत, फॅट्स आहेत. तर अशा प्रकारचे आपण जर त्यामध्ये इन्क्लूड केले तर त्याचे फायदे आरोग्याला नक्कीच होतात. आणि हे लो कॅलरी असल्यामुळे, म्हणजेच आता आपण ग्रीन व्हेजिटेबल्स बघूयात, त्यानंतर लिंबू, सिट्रस फ्रूट्स, ऑरेंज. आणि उपवासामध्ये जस्ट आपण जर सुरुवातीचं बघितलं असेल पूर्वीच्या काळी, तर उपवास म्हणजे फळांचा आहार करायचे. पण आत्ताच्या काळामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तर पूर्वीच्या काळी जर आपण विचार केला तर फळांचा आहार केल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्तीही वाढते. तर आपण बघूयात की नवरात्राचे आपण पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस असे 9 दिवस उपवास केला जातात. तर या उपवासामध्ये प्रत्येकाने सकाळी उठल्या साबुदाण्याचे वडे, साबुदाणा खिचडी न खाता सकाळी तुम्ही
1 कप दूध आणि त्यासोबत जर ड्रायफ्रुट्स घेतले तर चांगले राहील. म्हणजे आपण जर ब्रेकफास्टचा जर विचार केला तर दूध आणि ड्रायफ्रुट्स घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जसजसं दुपार व्हायला लागते, मध्यान्ह, तर या पिरियडमध्ये तुम्ही वरळीच्या तांदूळाचं भात, त्यालाच आपण म्हणूया भगर, भगरीचं जर वापर केला तर भगरीचा वापर कसा करायचा, तर भगर ही आपण भाताच्या स्वरूपात पण करू शकतो किंवा मग भगरीचं आपण त्याची पावडर करून आणून त्याचं थालीपीठ पण करू शकतो. त्या थालीपीठामध्ये आपण थोडासा बटाटा, कोथिंबीर, शेंगदाणे अगदी कमी प्रमाणात जर वापरले आणि ते थालीपीठ जर ओल्या नारळाच्या चटणीसोबत घेतले तर खूप चांगलं होतं. आणि त्याशिवाय ह्या थालीपीठासोबत म्हणजेच आपण काय म्हणूयात की समतोल आहार होणं गरजेचं आहे. आपण जास्तीत जास्त इथे पोषक होणं गरजेचं आहे. तर त्यासाठी भेंडीची भाजी, ओल्या नारळाची चटणी आणि शेंगाच्या आमटीपेक्षा आमसुलाची आमटीचा वापर केला तर खूप चांगलं होईल. कारण आमसुलाच्या आमटीचा वापर केला तर त्याच्यामुळं पित्त होणार नाही, की जो आपण नुसतं साबुदाणा खाल्ल्यानंतर पित्त होऊ शकतं. तर त्यासोबत जर आपण आमसुलाची आमटी घेतली तर पित्त होणार नाही. त्याशिवाय आपण यामध्ये ओल्या शेंगाड्याचं जे पीठ आहे त्यापासून पण आपण त्याचं आमटी करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने जर दुपारचं मध्यान्हमध्ये जर घेतलं उपवासाचा फराळ तर त्याचा त्रास होणार नाही. तर संध्याकाळचा विचार केला तर थोड्या आपण हलक्या प्रमाणात, म्हणजे काय सांगता येईल आपल्याला की यामध्ये आपण एखादा गुळ शेंगाचा लाडू, राजगिराचा लाडू किंवा राजगिराची लापसी, त्याशिवाय एखादी गुळ शेंगाची चिक्की, अशा प्रकारे. तसेच जर हे जमत नसेल तर एक ग्लास मिल्कशेक किंवा ड्रायफ्रुट्स टाकून आपण मिल्कशेक घेऊ शकतो. अशा प्रकारचं संध्याकाळच्या वेळेस एकदम हलका आणि स्नॅक्स टाईप आपण घेऊ शकतो. त्यानंतर रात्रीचा जर विचार केला तर त्याहीपेक्षा हलका डाएट घेणं गरजेचं आहे. तर ह्या रात्रीच्या ह्याच्यामध्ये जर फक्तच फळं यूज केले तर खूप चांगलं आहे. परत आपण घेऊ शकतो एखादी केळी खाऊ शकतो किंवा केळीचं शिकरण घेऊ शकतो, सफरचंद खाऊ शकतो, पपया खाऊ शकतो, मोसंबी, त्यानंतर संत्री, अशा प्रकारचं एकदम लाईट हे फळांचा वापर आपण जर संध्याकाळी केला तर ह्या दिवसभराच्या उपवासाचा किंवा 9 दिवसाच्या उपवासाचा कोणताही त्रास होणार नाही आणि त्यामुळे आपली आरोग्यही चांगली राहण्याची क्षमता वाढू शकते. अजून एक इथे सांगावंसं वाटतं मला की आपण जेव्हा उपवासाची सुरुवात करतो तर आपलं शरीर रोजच्या आहाराचं, जसं आपण सांगूयात की चपाती, भाजी, वरण, भात, आमटी, फळं, भाज्या हे घेत असताना आपण एकदम उपवासाकडे टर्न होतो. तर अशा वेळेस सुरुवातीचे 2-3 दिवस एकदम हलकं उपवासाचे पदार्थ जेवणामध्ये, तुमच्या फराळामध्ये समावेश करणं गरजेचं आहे. जसं 3रा, 4था, 5व्या दिवसामध्ये तुम्ही त्याच्यापेक्षा थोड्या जास्त प्रमाणात फराळ घेऊ शकता. आणि जसजसं उपवास संपत येतील तसतसं तुम्ही परत ते लाईट करत यायला पाहिजे. कारण आपली शरीराची क्षमता नवीन अन्न पटकन ॲक्सेप्ट करत नाही. तर ते ॲक्सेप्ट करण्यासाठी तुम्हाला या पद्धतीने गेलं तर तुम्हाला त्रास होणार नाही उपवासाचा. आणि अजून एक सांगायचं म्हणजे 9 दिवसाच्या उपवासामध्ये बॉडी ही आपली डिहायड्रेट होते, त्याच्यामध्ये पाण्याची कमतरता होते. तर अशा वेळेस तुम्ही ताक, दूध, मिल्कशेक, लिंबू सरबत, कोकम सरबत, मोसंबीचा ज्यूस, संत्रीचा ज्यूस, हे अशा विविध प्रकारचे ज्यूस जर तुमच्या फराळामध्ये वापर केला तर तुम्हाला त्याचा डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही. उपवासाचं पूर्वजांनी जे महत्त्व सांगितलेलं आहे की जिभेवर नियंत्रण ठेवून पोटाला आराम देणे, हे करण्यासाठी ह्या लोकांनी उपवासाचं परंपरा चालू केलेली आहे. पण आपण बघतोय सध्याच्या काळामध्ये भरपूर प्रमाणात साबुदाण्याचा वापर होतो, शेंगदाण्याचा वापर होतो, बटाट्याचा वापर होतो. तर हे साबुदाणा, बटाटे योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने जर वापर केला नाही उपवासामध्ये तर त्याचे भरपूर काही साईड इफेक्ट आहेत. थोडक्यात तुम्हाला सांगते की साबुदाणा हा जो आहे तो इंडियन फूड नाही आहे.
तर ह्या साबुदाण्यापासून आपल्याला जास्तीत जास्त कार्बोदके मिळतात आणि हे कार्बोदके जे असतात ते पोकळ कॅलरी निर्माण करतात शरीरामध्ये. तर ह्यामध्ये तंतुमय पदार्थ नसतात जे की आपल्या शरीराला खरंच खूप आवश्यकता असते. त्याशिवाय विटॅमिन्स फार कमतरता असते, तंतुमय पदार्थांचं कमतरता असते, लोह नसतं आणि बटाटामध्ये पण त्याच प्रमाणात स्टार्च असतं. म्हणजे साबुदाणा जर विचार केला तर त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात स्टार्च असतो. तर हा स्टार्च आपल्या शरीरामध्ये आपण त्याचं ग्रहण केल्यानंतर ते चिकट पदार्थ तयार होतो आणि हा चिकट पदार्थ पचायला खूपच जड असतो. ह्या पचायला जास्त वेळ लागतो. तर ह्यामुळे काय होतं, आणि त्यासोबत आपण साबुदाणा, बटाटा ह्यासोबत आपण यूज करतो तुपाचा जास्त मारा केला जातो, तूप, तेल, आणि प्लस आपण शेंगदाणे पण वापरतो. तर त्यामुळे काय होतं की पचन जड होतं आणि त्यामुळे पचनास जड झाल्यामुळे ह्याचे जास्तीत जास्त अपाय होऊ शकतात शरीरावर. म्हणजेच आपण सांगू की याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रमाणे न्यूट्रिशन मिळणार नाही. तर हे कार्बोदके टाळायला पाहिजे. मी तर म्हणेल की साबुदाणा हा उपवासामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात न वापरता तुम्ही भगरचं प्रमाण वाढवावं की जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील. तर साबुदाण्याचं प्रमाण जर जास्त प्रमाणात घेतलं की आपली ग्लायसेमिक रिस्पॉन्स म्हणूयात आपण, शुगरची पातळी जास्त वाढते यामुळे, साबुदाण्यामुळे. तर हे अवॉइड करणं गरजेचं आहे. पोटामध्ये बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते, तर हे टाळणे गरजेचे आहे. अजून एक सांगेल की ज्यांची तीव्र इच्छा आहे त्यांनीच उपवास करावा, कारण सकारात्मक भूमिका असेल तरच उपवास हा लागू पडतो. त्यानंतर मी सांगेल की मधुमेह व्यक्तींनी किंवा ज्यांना BP आहे, ब्लड प्रेशर आहे, अशा व्यक्तींनी, आणि तसेच आपण म्हणूया की पित्त प्रकृती असणाऱ्यांना उपवास करणे जमत असेल तरच करावं, नाही तर आहार तज्ज्ञाच्या सल्ल्यानेच त्यांनी उपवास करणे योग्य राहील.